ऊसाची शेती परवडत नव्हती। सोसायटीतून कर्ज काढलं जायचं आणि पुन्हा ते फेडलं जायचं। यातच वडिलांचं आयुष्य गेलं। पण बीकॉम पर्यंत शिकलेला शीतल पाटील या तरुणानं ऊसाचं पीक घेणं बंद करून वेगळ्या वाटा निवडायचं ठरवलं। फुलांच्या बुकेसाठी लागणाऱ्या कामिनी आणि एस्पारायगस या शोभेच्या स्टिकची शेती करण्याचा निर्णय घेतला। यंदा त्यांना या दोन्ही सजावटींच्या रोपांच्या शेतीपासून अंदाजे 6 लाखांचा नफा अपेक्षित आहे। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या रुकडी गावी जाणार आहोत। शीतल पाटील यांची रुकडी गावात 10 एकर शेती आहे। यामध्ये ते पारंपरिक ऊसाचं पीक घेत होते, पण ऊसाची शेती त्यांना परवडत नव्हती। ऊसाच्या पिकात त्यांना बदल करायचा होता। बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या शीतल पाटलांनी 10 वर्षापूर्वी शेतीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि शेती फायद्याची करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यास सुरुवात केली। त्यातूनच त्यांचा प्रवास ऊस शेती, पपई शेती ते कामिनी आणि एस्पारागसच्या शेतीपर्यंत झालाय। सुरुवातीची वडिलांची परिस्थिती फार हालाकीची होती। सोसायटीत जाणं, पीक कर्ज उचलणं आणि शेती करणं ऊसाची, यातून उत्पादन आणि नफा कुठेही ताळमेळ न लागता हाय तसं बे के बे याप्रमाणे आमची परिस्थिती होती। 4.5 एकर क्षेत्र आपलं असल्यामुळे यात काहीतरी नाविन्यपूर्ण पीक घ्यायचं म्हणून पपईचं घेतल्यानंतर ज्यावेळी मार्केटला गेलो त्यावेळी फुल मार्केट आणि फळ मार्केट एका ठिकाणी असल्यामुळे आम्ही 2-3 शेतकऱ्यांची नावं घेऊन त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट देऊन त्यांच्या मार्गदर्शन मिळाल्यानंतर हातकणंगले कृषी विभागाच्या सहकार्याने आणि त्यांना आम्ही थोडं कल्पना दिल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने आम्ही ह्या फुलशेतीत पदार्पण केलं। गुलटेकडी मार्केटमध्ये आळंदीच्या शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केल्याचं त्यांना समजलं। नंतर त्यांनी या शेतकऱ्यांना भेटून सविस्तर माहिती घेतली आणि लागवडीसाठी आंध्र प्रदेशातून स्वस्त दरानं रोपं आणण्याचा निर्णय घेतला। 3 वर्षापूर्वी त्यांनी एस्पारागसची 2 एकरात 12,000 रोपांची लागवड केली, तर गतवर्षी जुलै महिन्यात त्यांनी 50 गुंठ्यात कामिनीच्या 5,500 रोपांची लागण केली। यापूर्वी शेतीची उभी आडवी नांगरट करून 10 ट्रॉली शेणखत टाकलं। त्यानंतर धेंचा पेरला आणि तो गाडला आणि मग 4 फुटांवर सरी सोडून त्यावर लागवड केली। ऑर्डर दिल्यानंतर जुलै 15च्या आसपास आम्हाला इथं रोपं भेटली। आणल्यानंतर 18 इंच खोल आणि 4 इंच रुंदी अशा पद्धतीने खड्डे काढून घेतले। त्या खड्ड्यामध्ये 50 ग्रॅम गांडूळ खत, PSB ॲझोक्टोबॅक्टर अशी जीवाणूची पाकिट द्रावण करून आम्ही तयार केले आणि तर 21 जुलैला आम्ही लावण्यास प्रारंभ केला। त्यानंतर 18 इंच खोल आणि 5 इंच घेरा ह्या पद्धतीने रोपाची लागण चालू केली। 60 गुंठ्यामध्ये सर्वसाधारण 6,500 झाडं बसली आणि एका झाडाची किंमत आंध्रातून आणल्यामुळे 9 रुपये 50 पैशाला आपल्याला इथं भेटले। आणि त्या रोपाची लागण पूर्ण झाल्यानंतर ड्रीपला 60 गुंठ्याच्या ड्रीप टाकण्यास प्रारंभ केला। या दोन्ही पिकांसाठी संपूर्ण निचऱ्याची जमीन गरजेची आहे। रोपांच्या लागवडीपूर्वी त्यांनी खड्डे खोदून त्यात गांडूळ खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा डोस दिला। त्यानंतर लागवड केली। खताबरोबर फवारणीचं नियोजन देखील केलं, त्यामुळे निरोगी स्टिकचं उत्पन्न त्यांना मिळतंय। आम्ही व्हेंचुरीतून ड्रीपमधून 19-19, 18-46, 20-20-20 अशा पद्धतीचं दर आठवड्यातून 3 किलो प्रमाणे ड्रीपमधून आम्ही खताचा मात्रा दिला। परत 2 आठवड्यातून 1 वेळ अशा पद्धतीचं याला फवारणी मायक्रोन्यूट्रिएंट कॉम्बी ह्या चिलेटेड ह्याच्यामध्ये आम्ही याला 15 दिवसातून 1 वेळ फवारणी घेतो। परत याला येणारे किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही रस शोषणारी किडीचा प्रादुर्भाव याला थोडा होतो। क्लायमेटमध्ये हवामानामध्ये जो बदल होतो त्याच्यामुळे याच्यावर परिणाम होतो, त्यामुळे आम्ही कीटकनाशकांची पण फवारणी 15 ते 3 आठवड्यातून 1 वेळ अशा पद्धतीनं आज अखेरपर्यंत 5 ते 6 फवारण्या घेतलेल्या आहेत। हलक्या प्रतीच्या जमिनीत सुद्धा ही दोन्ही पिकं चांगल्या पद्धतीने येतात। चांगल्या निचऱ्याची जमीन असल्यास यातून स्टिकची संख्या चांगली मिळते। या दोन्ही पिकांना पाणी आणि खत देण्यासाठी शीतल पाटलांनी ठिबकचा वापर केलाय। मुरमाड आणि खडकाळ जमिनीत येणारे हे पीक अतिशय उत्तम आहे आणि याच्यासाठी अत्यल्प पाणी लागतं, त्यामुळे आम्ही ड्रीपचं डेली 1-2 तास याप्रमाणे मायक्रो स्प्रिंकलर अर्धा तास चालू करतो आणि 1.5 तास पाणी ह्या ड्रीपमधून देतो। त्यामुळे या पिकाची भूक आणि वातावरणात होणारा बदल त्याच्यावर आम्ही वेळेनुसार बदल करत जात असतो। याला येणारा प्रत्येक रोपाला आणलेला 9 रुपये 50 पैसेप्रमाणे आणि लागणीचा खर्च लेबर चार्जेस धरून टोटली प्रत्येक झाडाला खताच्या मात्राचा हिशोब पकडून
प्रत्येकी रोपाला सर्वसाधारणपणे 15 रुपये प्रमाणे आज अखेरपर्यंत खर्च आलेला आहे आणि अशी 6,000 रोपं आहेत. 6,000 रोपाचं 15 90,000 रुपयेपर्यंत आणि मशागत अशी टोटल आज अखेर 1,20,000 ते 25,000 रुपयेपर्यंत या 60 गुंठ्यासाठी खर्च आलेला आहे. एस्पायरागस आणि कामिनीपासून पावसाळ्यातले 4 महिने वगळता वर्षभर उत्पन्न मिळतं. लागवडीनंतर 7 महिन्यात त्यांना यापासून उत्पन्न मिळतंय. यंदा त्यांना दोन्ही स्टिकचं उत्पादन मिळणार आहे. यंदा एस्पायरागसच्या एका झाडापासून त्यांना सरासरी 50 रुपयांच्या स्टिक मिळणार आहेत. म्हणजे 12,000 रोपांपासून त्यांना 6 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. यापासून मशागत, खत, मजुरी, वाहतूक आणि फवारणीचा 2.5 लाख रुपये खर्च वगळता 3.5 लाखांचा नफा मिळतोय. तर यंदा कामिनीच्या 5,500 रुपयांपासून वर्षभरात 4.5 ते 5 लाख स्टिकचं उत्पादन मिळणार आहे. या स्टिकची 1 रुपयाप्रमाणे विक्री होते. यासाठी येणारा 1.5 लाखांचा खर्च वगळता त्यांना 3 लाखांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. म्हणजेच त्यांना दोन्ही स्टिकच्या शेतीपासून 6 ते 6.5 लाखांचा नफा मिळणार आहे. ऊस शेतीच्या तुलनेत हा नफा जादा आहे. या दोन्ही पिकांच्या पाणी नियोजनासाठी ठिबक आणि मायक्रो स्प्रिंकलचा वापर ते करतात. याची मागणी मुंबई आणि पुण्याच्या फुल मार्केटमध्ये जादा आहे. 11 रुपये ते 10 रुपयाला एक बंडल जातं आणि 6,000 रोपांना सर्वसाधारणपणे एका रोपाला 3 ते 4 बंडल आता सध्या स्टिका आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात 10 चौक 40 टिका आलेल्या आहेत. सर्वसाधारण एक झाड आपल्याला आज रोजी 10व्या महिन्यात 40 ते 45 रुपये देऊन जातं आणि त्यातून होणारा खर्च आणि मिळणारा नफा अतिशय उत्तम आहे. दिवसेंदिवस या स्टिकची मागणी सजावटीसाठी वाढते. त्यामुळे याच्या शेतीमध्ये चांगला वाव आहे. सध्या तरी पुण्या मुंबईच्या मार्केटला या स्टिक पश्चिम बंगाल आणि दक्षिणेतल्या राज्यातून जादा येतात. त्याऐवजी आपल्या राज्यात याच्या लागवडीस वाव आहे. या ॲस्पाग्रास, कुंती कामिनी या दोन्ही पिकांची बुकेसाठी डेकोरेशन, सजावट आणि याचे ते जे स्पंज असतं, स्पंजमध्ये याची जी स्टिक खवली जाते आणि त्याच्यासमोर जी फुलं लावली जातात, फूल सर्वसाधारण ग्रीन हाऊसमधलं 3 ते 4 दिवस असं राहिलं जातं. त्याच्या सपोर्टला म्हणून हे कामिनी आणि ॲस्पाग्रास ही स्टिक लावल्याशिवाय डेकोरेशनला दिखावापणा आणि उत्तमरित्या दिसण्यासाठी 2 ते 3 दिवस हाय अशी हिरवटपणानं त्यातनं पाणी त्या स्पंजमधून ओढून घेतली जाते आणि हाय अशी राहिली जाते. शीतल पाटील यांच्या शेतीतल्या अनोख्या प्रयोगामुळे शेती जास्त परवडत असल्याचा आईवडिलांचा अनुभव आहे. आपल्या कर्तबगार मुलामुळे शेतीतून कुटुंबाचे दिवस बदलल्याचं त्या आनंदानं सांगतात. पिकावर अन्न नव्हतं. एक बुट्टीभर शेंगा काढलं, पाणीचं सोय नाही, काय नाही, खणच असंच होतं. मग खण त्याल्यावर माझा मुलगा 5-6 वर्षानं कॉलेज सोडून रानात आला. रानात ते आल्यानंतर हे सगळं पाण्याची सोय करून व्यवस्थित सगळं करून घेतला. आता आम्हाला अगदी सुखी आहे. आम्ही कशातच काय हे नाही. ऊसाचं पीक जवळपास 1.5 वर्ष शेतातून निघत नसल्यानं इथल्या शेतकऱ्यांना ऊसाचं पीक परवडेनासं झालंय. त्याला शीतल पाटील यांनी कामिनी आणि एस्पायरागसच्या शेतीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय शोधलाय. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.